माझे नाव अंजली. मी 17 वर्षाची आहे. घरचे सर्वजण लग्नाला गेल्यावर बाबाने मला एकटीला भीती लागेल म्हणून त्यांच्या खास मित्राला भरोसा दाखवून आमच्या घरी झोपायला सांगितले. त्याचं लग्न झालेलं होतं. तो मामा ड्युटीवरून यायचा आणि रात्री माझ्यासोबत गप्पा मारायचा. पण एके दिवशी अचानक लाईट गेली. तेव्हा त्याने तिच्या बॅगेतून एक पॉकेट आणून मला दाखवला आणि माझ्यासोबत अशी केली की माझी. नमस्ते मित्रांनो, आजच्या या कथेत तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, माझे नाव अंजली आहे आणि मी सध्या शाळेत शिकत आहे. जूनच्या महिन्यात माझ्या शाळेला सुट्ट्या होत्या. या सुट्ट्यांमध्ये लग्नाचाच हंगामही होता आणि माझ्या एका नातेवाईकाचे लग्नही ठरले होते. त्यामुळे आमच्या घरातील सर्वांना त्या लग्नाला जाणे आवश्यक होते. माझ्या घरातील सर्वजण जाण्यासाठी तयार होते. पण सर्वात मोठी अडचण होती ती म्हणजे घरी कोण राहणार आणि घराची काळजी कोण घेणार. कारण घर बंद करून लग्नाला गेल्यास घरात चोरी होण्याची भीती उठते. त्यामुळे सर्वांचे एकत्र जाणे शक्य होत नव्हते. सर्वांनी मिळून निर्णय घेतला की मी घरीच राहीन. मला सुद्धा लग्नाला जायचे होते, पण मग घरी कोण राहणार हाच विचार करून मी गेले नाही आणि घरीच थांबले. पण बाबा मला घरी एकटीला सोडून कसे राहू शकत होते. जर कोणी चोर आलास तर मी एकटी मुलगी काय करू शकेन. बाबांनी हे सर्व विचार केले आणि मग त्यांनी त्यांच्या सर्वात खास मित्र आणि विश्वासू व्यक्तीला फोन केला आणि म्हणाले, संजय, एक काम आहे. 2-4 दिवसासाठी आम्ही एका लग्नाला जाणार आहोत आणि घरी माझी मुलगी एकटी आहे. घरी एका मुलीने एकटे राहणे योग्य नाही. जर तुला काही अडचण नसेल तर तू काही दिवस माझ्या मुलीसोबत राहू शकशील का. संजय हे माझे मामा होते. संजय मामा म्हणाले, यात अडचणीची कसली गोष्ट आहे. ज्याप्रमाणे मी इथून माझ्या नोकरीसाठी जातो तशीच तिथून जाईन. तशीही मी फक्त रात्रीच घरी येतो. त्यामुळे रात्री मी तुझ्या घरी झोपेन. संजय मामा रात्री आमच्या घरी झोपण्यासाठी तयार झाले. बाबांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मग कसलीच अडचण येणार नाही. मामांचे लग्न 2 वर्षापूर्वी झाले होते. बाबा आणि आई स्नान करून जाण्यासाठी तयार झाले आणि संध्याकाळी निघून गेले. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा संजय मामा येत होते तेव्हा त्यांनी मला फोन केला आणि विचारले, जेवणात काय खाणार. मी म्हणाले, मामा थोडे अंड्याची भाजी घेऊन या, कारण मला अंड्याची भाजी खूप आवडते. मी पोळी आणि भात बनवला होता. संध्याकाळी जेव्हा संजय मामा आले तेव्हा त्यांनी सोबत अंड्याची भाजी आणि 4-5 बॉईल अंडाही आणले होते. मामा तिथून आल्यावर खूप दमले होते आणि म्हणाले, अंजली, तू जेवण लाव, मी हातपाय धुवून येतो. याआधीही मामा आमच्या घरी आले होते, त्यामुळे आम्ही थोडे मैत्रीपूर्ण होतो. मामा आणि माझे नाते जावई साईसारखे होते, पण ते आमच्या घरी अधूनमधून येत होते म्हणून मी त्यांना मामा म्हणत होते. मामा हातपाय धुवून आले आणि आम्ही एकत्र बसून जेवण केले आणि गप्पा मारू लागलो. मामा मला म्हणाले, अंजली, तू आता आधीपेक्षाही जास्त सुंदर दिसायला लागलीस. तुला पाहून मला माझ्या कॉलेजच्या दिवसाची आठवण आली, जेव्हा माझी गर्लफ्रेंड होती. तीही तुझ्यासारखी सुंदर होती. तिचे डोळे तुझ्यासारखेच होते. माझ्या वर्गातील सर्व मुलं तिच्यावर मरायचे, पण ती माझ्यावर फिदा होती. मामांच्या बोलण्याने मी हसू लागले आणि म्हणाले, मामा, तुम्ही तर आतासुद्धा खूप हँडसम आहात. तुमच्या आत्तासुद्धा गर्लफ्रेंड असतील. तेव्हा मामा म्हणाले, नाही रे अंजली, माझं लग्न झाल्यापासून मी तर एका लेज हाताळू शकत नाही. असे म्हणून मामा हसू लागले. त्यांचे बोलणे ऐकून मी सुद्धा हसू लागले.
मी मामांना म्हणाले, मामा दूध प्याल का? मामा माझ्याकडे पाहू लागले आणि म्हणाले, हो, जर असेल तर थोडे आण. मी किचनमध्ये जाऊन दूध आणले आणि मामांना दिले. मामाने दूध प्याले आणि म्हणाले, अंजली, दूध किती गोड आहे, आणि मस्करी करू लागले. मी मामांना म्हणाले, मामा, तुम्ही तर रोज घरी दूध पित असाल. मामांना माझे बोलणे समजले आणि ते हसू लागले. मग आम्ही एकत्र जेवण केले. जेवणानंतर मामा फोन वापरू लागले आणि मी स्वयंपाकघरात जाऊन काम करू लागले. सर्व काम संपवून आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत राहिलो. मामा इतके छान होते की गप्पा मारताना वेळ कसा गेला हे समजलेच नाही. त्यानंतर मी माझ्या खोलीत झोपायला गेले आणि मामा त्यांच्या खोलीत झोपले. सकाळी मी लवकर उठून मामांसोबत नाश्ता बनवायला लागले, पण मी पाहिले की मामा अजून उठले नव्हते. मी मामांना हाक मारायला लागले आणि म्हणाले, मामा, तुम्हाला उशीर होतोय, उठा. पण कदाचित रात्री उशिरा झोपल्यामुळे मामा गाढ झोपेत होते आणि त्यांना माझा आवाज ऐकू आला नाही. मी मामांच्या खोलीत गेले आणि त्यांना उठवायला लागले. मग मी मामांवरील चादर ओढली. तेव्हा अचानक माझी नजर अशा ठिकाणी गेली ज्यामुळे मी लाजले. मी थोडा वेळ तशीच मामांकडे पाहत राहिली. सकाळी सकाळी ते जरा जास्तच मजबूत वाटत होते. ते बघून माझ्या मनात लाडू फुटायला लागले, कारण एवढा मोठा मी कधीच पाहिला नव्हता. तेवढ्यात मामांचे डोळे उघडले आणि ते म्हणाले, अरे अंजली. मी मामांकडे पाहत म्हणाले, मामा, उठा, तुम्हाला उशीर होईल. मामाने फोन उचलून पाहिला आणि म्हणाले, अरे बापरे, आज तर खूप वेळ झाला आहे. मी मामांना म्हणाले, तुम्ही लवकर अंघोळ करा, तुमचा नाश्ता तयार आहे. मामा बाथरूममध्ये गेले आणि स्नान करून बाहेर आले. मामाने घाईघाईत नाश्ता केला आणि मी मामांसाठी टिफिन पॅक केला. मामा ऑफिसला निघून गेले. त्यानंतर मी घराची साफसफाई करायला लागले. साफसफाई झाल्यावर मी बाथरूमला अंघोळीसाठी गेले. तेव्हा मला तिथे काहीतरी चिकट जाणवलं. मी अंघोळ करून तयार होऊन नाश्ता केला आणि थोडा वेळ आराम केला. आज घरी कोणीच नव्हते, त्यामुळे घर सुने सुने वाटत होते. मला अजिबात चांगले वाटत नव्हते. काय करावं हे समजत नव्हते. दुपारी मी विचार केला की थोडा वेळ अभ्यास करावा. सायंकाळी 6 वाजेपर्यंत मी अभ्यास केला. त्यानंतर फोन वापरायला लागले. फोन वापरता वापरता कधी झोप लागली हे समजलेच नाही. थोड्या वेळाने जेव्हा मी उठले तेव्हा पाहिले की मामांच्या येण्याची वेळ झाली होती. झोपेत झोपेत मी पूर्णपणे घामाने भिजले होते, म्हणून मी विचार केला की अंघोळ करावे. अंघोळ करून मी लाल रंगाची एक सुंदर शॉर्ट ड्रेस घातली होती. ती ड्रेस माझी आवडती होती आणि माझ्या शरीरावर पूर्णपणे फिट होती. त्यानंतर मी थोडासा मेकअप केला. तोपर्यंत मामासुद्धा आले होते. मी खोलीतून बाहेर येताच मामा मला पाहतच राहिले आणि म्हणाले, अरे वा अंजली, आज तर तू कमाल दिसत आहेस. तुला पाहून मला माझ्या तरुणपणाचे दिवस आठवले. मी लक्षात घेतले की मामा मला वेगळ्याच नजरेने पाहत होते. अचानक माझी नजर पुन्हा त्या ठिकाणी गेली ज्यामुळे मी लाजले, पण मामाने ते पॅकेजच्या मागे लपवले होते. मामा माझ्याकडे बारकाईने पाहत होते. मला खूप छान वाटत होते. माझे मन करत होते की मामा मला आपल्या बाहुपाशात घेतील. मामांच्या तोंडून कौतुक ऐकून मी आतून खूप आनंदी झाले, जणू कोणी आग लावली असावी. पण तरीही मी शांत राहिले, कारण ते माझे मामा होते. त्यानंतर मामा मला म्हणाले, अंजली, मी फ्रेश होऊन येतो, तू जेवण लाव. मी म्हणाले, ठीक आहे मामा, पण त्यासाठी जेवण बनवावे लागेल. मी अजून जेवण बनवले नाही. मामा म्हणाले, ठीक आहे, तू जेवण बनव, तोपर्यंत मी आराम करतो.
मी म्हणाले, ठीक आहे मामा. मामा सोफ्यावर बसून आराम करू लागले आणि मी जेवण बनवण्यासाठी किचनमध्ये गेले. जेथे मामा बसले होते तिथून किचन रूम स्पष्ट दिसत होते. मी वारंवार मागे वळून पाहिले तर मामांच्या नजरा माझ्यावर टिकून होत्या. त्यांच्याशी पाहणे मला खूप आवडत होते, कारण मामा याआधीही 4-5 वेळा घरी आले होते. त्यामुळे ते माझ्याशी खूप मोकळेपणाने बोलायचे आणि मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडायचे. त्यामुळे त्यांच्याशी पाहणे मला सुद्धा आवडत होते. मी जेवण बनवत होते तेव्हा लाईट गेली. त्यातच इतकी उष्णता होती की मी पूर्णपणे घामाने भिजले होते आणि आता अंधारही झाला होता. मला अंधारात खूप भीती वाटते, म्हणून मी मामाला हाक मारत भिंती पकडून हळूहळू हॉलकडे जाऊ लागले. मामा पण पुढे आले. अंधारात काही दिसत नव्हता. मी चालत चालत थेट मामाकडे जाऊन पोचले आणि अचानक माझा हात मामाच्या त्या ठिकाणी लागला. मामा म्हणाले, अरे अंजली, तू इथे आलीस, आणि मला बेडवरती बसायला सांगितलं. मी बेडवरती जाऊन बसले. तोपर्यंत मामाने त्यांच्या मोबाईल शोधून टॉर्च चालू केली आणि मग आम्ही सोबत किचनमध्ये गेलो. मामा मला म्हणाले, अंजली, आज खूप गरमी आहे. मी म्हणाले, हो मामा, आणि आता तर लाईटही गेली. माझ्या घरी इन्व्हर्टरही नाही. मामाने मला टॉर्च दाखवली आणि मी एक मेणबत्ती पेटवून किचनमध्ये ठेवली. मामा म्हणाले, अंजली, तू पूर्णपणे घामाने भिजली आहेस, तर मी थोडी मदत करू का? मीही खूप त्रस्त झाले होते, म्हणून मी हो म्हणाले. मामा जेवण बनवण्यात माझी मदत करू लागले आणि मी मामाने मिळून जेवण बनवले आणि गप्पा मारत राहिलो. थोड्याच वेळात लाईटही आली. मामा माझ्याकडे पाहू लागले. घामाने भिजल्यामुळे माझे शरीर स्पष्ट दिसत होते. मीही आता थोडे त्यांच्याकडे वळले, जेणेकरून ते मला नीट पाहू शकतील. मग मी मामांना म्हणाले, मामा, तुम्ही आराम करा, जेवण जवळपास तयार आहे. मामाने माझ्याकडे पंखा वळवला आणि आराम करू लागले. थोड्या वेळाने जेवण बनवून तयार झाले. किचनमधील काम संपल्यावर मी विचार केला की अंघोळ करावे. मामा सोफ्यावर बसून आपले काम करत होते. मी मामांना म्हणाले, मामा, मी अंघोळीला जात आहे. मामा म्हणाले, ठीक आहे. मी अंघोळ करून एक शॉर्ट फ्रॉक घातली, जी मामांनीच मला माझ्या वाढदिवसाला भेट दिली होती. आज जेव्हा मी ती शॉर्ट ड्रेस घालून आले तेव्हा मामांचे डोळे उघडेच्या उघडे राहिले. मामा मला पाहून खूप खुश झाले आणि म्हणाले, ही तर तीच ड्रेस आहे ना, जी मी तुला तुझ्या वाढदिवसाला दिली होती. मी म्हणाले, हो मामा, तुम्ही दिलेली ड्रेस मला खूप आवडली. मामा म्हणाले, तू या ड्रेसमध्ये खरंच खूप सुंदर दिसत आहेस. तुझ्याकडून नजर हटवावीशी वाटत नाही. मन करते की तुला असंच पाहत राहावं. त्याचे बोलणे ऐकून मी लाजून मान खाली घातली. मग मी आणि मामाने मिळून जेवण केले आणि खूप गप्पा मारल्या. किचनमधील काम संपवून मी मामांच्या खोलीत त्यांच्याशी गप्पा मारायला गेले. थोड्या वेळाने गप्पा मारताना अचानक मामा जोरात म्हणाले, अंजली, तुझ्या कांद्यावर कॉक्रोच आहे. यावर मी खूप घाबरले आणि घाबरत धावून जाऊन मामांच्या गळाला मिठी मारली. मला खूप भीती वाटत होती. यावर मामा हसू लागले आणि म्हणाले, अरे पगली, मी तर मस्करी करत होतो, तू तर खरंच घाबरलीस. मी म्हणाले, मामा, असली कसली मस्करी पुन्हा कधी करू नका. मला कॉक्रोचची खूप भीती वाटते. तेव्हा मी अजूनही मामाच्या गळाला मिठी मारून होते. मामाने मला आपल्या भाऊभाषेत घेतले होते. मी थोडी लाजत त्यांच्यापासून दूर झाले. मी मामांना सॉरी म्हणाले, पण मामा म्हणाले, अरे पगली, काही हरकत नाही. आपण दोघे तर मित्र हो ना, मग हे तर चालतं. तसेही मी तुला माझी छोटी साली मानतो, असे म्हणून मामा हसले. त्यानंतर मामा म्हणाले, आज तू इथेच माझ्यासोबत झोप, कारण तू खूप घाबरलेली आहेस.
यावर मी थोडा वेळ विचार केला. मग शांतपणे मामांच्या जवळ बसले. तेवढ्यात पुन्हा एकदा वीज गेली. रात्री जवळपास 12 वाजले होते. तेव्हा मामाने त्याच्या मोबाईलची लाईट सुरू केली आणि म्हणाले, चल यापेक्षा छतावर झोपायला जाऊया. मीही त्याला मान्यता दिली. मामा बिछाना आणि मी मच्छरदाणी घेऊन छतावर गेले. छतावरही खूप उष्णता होती आणि वीज अजूनही आली नव्हती. त्यामुळे आमच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. थोडा वेळ झोपल्यावर माझ्या शरीरातून पुन्हा घाम यायला लागला. तेव्हा मी मामांना म्हणाले, इथेही खूप गरमी वाटत आहे. मामा म्हणाले, जर तुला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगू. मी म्हणाले, हो सांगा ना. मामा म्हणाले, तू काही हलकी फुलकी नाईटी घाल, त्यामुळे तुला गरमी जास्त वाटणार नाही. मला सुद्धा हेच योग्य वाटले, पण मला खूप संकोच वाटत होता. मग मी खाली गेले आणि थंड पाण्याने अंघोळ करून एक जाळीदार नाईटी घातली. जेव्हा मी छतावर आले तेव्हा मामा मला पाहतच राहिले. मामा मला म्हणाले, आज तुला पाहून माझ्या मनात काहीतरी होत आहे. अंजली, तुलाही असेच वाटत आहे का? मी म्हणाले, मामा मला समजले नाही. तुम्ही काय म्हणत आहात? तेव्हा मामा म्हणाले, जेव्हा तुझी मामी अशा प्रकारची नाईटी माझ्यासमोर घालून येते तेव्हा मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आणि आज तुला अशा कपड्यामध्ये पाहिल्यावर माझे मनातून मचलत आहे. तुला समजते का? हे ऐकून मी माझी नजर खाली केली. मग मामाने मला त्यांच्याजवळ बसण्याचा इशारा केला. तेव्हा मी त्यांच्याजवळ बसले. मामा मला विचारू लागले, शाळेत तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का? मी म्हणाले, नाही मामा, माझा कोणी बॉयफ्रेंड नाही. मग ते म्हणाले, मग शेजारी पाजारी तरी असेलच. मी म्हणाले, नाही मामा, मला माझ्या अभ्यासातून कुठे वेळ मिळतो. मामा म्हणाले, अंजली, आता तू तरुण झाली आहेस. या वयात तुझा कोणी बॉयफ्रेंड नाही. तू कोणत्या जगात राहतेस? या वयात मुली तर बॉयफ्रेंडला कपड्यासारखे बदलतात आणि तू अजूनही जुन्या काळातले आयुष्य जगत आहेस. यावर मी थोडे लाजले आणि शांत राहिले. मग मामाने माझे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाले, कधी तुझ्या मनात येत नाही का कोणत्या पुरुषासोबत वेळ घालवायचा? मी म्हणाले, मामा, आतापर्यंत कुणी असला भेटला नाही. मामा म्हणाले, बरं मग हे सांग, मी तुला कसा वाटतो? मी म्हणाले, मामा, तुम्ही तर खूपच हँडसम आहात. मामा म्हणाले, बरं मग माझ्यासोबत बोलणे तुला कसे वाटते? मी म्हणाले, मामा, खूप छान वाटते. हे ऐकून मामांच्या चेहऱ्यावर एक शरारती हसू आले आणि त्यांनी मला आपल्या बाहुपाशात घेतले. माझेही मन आतून मचलत होते. मी सुद्धा स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हते. मी कोणताही विरोध केला नाही. मामांच्या बाहुपाशात मी स्वतःला सुरक्षित वाटत होते. मग मामा म्हणाले, अंजली, मी तुझ्यासोबत थोडा वेळ घालवू शकतो का? जर तू मान्य करशील तर सर्व काही ठीक राहील. जर तुझी इच्छा नसेल तर कोणताही दबाव नाही. मी फक्त एवढेच चाहतो की तू तुझ्या तरुणपणाचे ते दिवस जगावेस जे आजकालच्या मुली प्रत्येक मुलीला हवे असतात. मी लाजच मामांना म्हणाले, मामा, तुम्हाला जसे वाटेल तसे. हे ऐकताच मामाने मला ती खुशी द्यायला सुरुवात केली. पण मला खूप भीतीही वाटत होती, कारण मला या गोष्टीची सवय नव्हती. ही माझी पहिलीच वेळ होती आणि मामाचे तर लग्न झालेलं होतं. त्यांना या गोष्टीचा अनुभव आहे आणि मामा शरीराने धष्टपुष्ट होते. त्यांची उंची साधारण 7 फूट असेल. मी खूप विचार करत होते. तेव्हा मामा म्हणाले, अंजली, काय विचार करत आहेस? तेव्हा मी मामांना विचाराबद्दल सांगितले. तेव्हा मामा हसत म्हणाले, अंजली, तुला काही त्रास होणार नाही. सर्व काही तुझ्या संमतीने होईल. मग मी हो म्हणून मान हलवली, ज्याची मी बऱ्याच काळापासून वाट पाहत होते.
मामांचा साथ मला खूप आवडत होता. मग मामांनी वेळ वाया न घालवता लगेच माझ्या ओठांवर ओठ टिकवले. मी शहारले. माझे श्वास वेगात वाढायला लागले. माझ्या गळाचा खालचा भाग खालीवर होऊ लागला. तो लगेच माझ्या ओठांवर ताबा घेतला. मी डोळे बंद केले. आता मी सुद्धा मामांना प्रतिसाद देऊ लागले. मला खूप दिवसापासून हे सर्व काही मिळणार होते, म्हणून मी अधिकच शहारली गेली. तो माझ्या मानेवर किस करायला लागला. एका हाताने माझे सुंदर व्यक्तिमत्वाला स्पर्श करू लागला. मी प्रभावित होऊन चोबू करायला लागले. हा खेळ 10 मिनिट चालला. मी आता खूप रंगात आली होती. मी उत्तेजित होण्यास सुरुवात झाली होती. तो मला किस करत माझे हात मोकळे केले. ते मोकळे होताच माझ्या स्वर्गाचे 2 डोंगर उभे झाले. आता ते समोर स्पष्ट होते. ते पाहून मामा हातबल करत होते. तो हळूहळू त्यांना स्पर्श करायला लागले. मी सळसळत होते. माझे आवाज येत होते. मी सुस्काटे टाकीत होती. तो अधिकच वेगात स्पर्श करत होता. त्यांच्या हरकतीने मी आता प्रचंड प्रभावित झाली होती. मी जोरजोरात श्वास घेत होती. त्याचे पुरुषी अस्तित्व खूप दाटून आले होते. तो गादी घालून आत घालून मला वर केले आणि परत माझे सुंदर व्यक्तिमत्व हाताळायला लागले. मी उसळत जोरजोराने श्वास घेत होते. मी खूप उत्साहित झाली होती. मी पण फुल रंगात होते. त्याने सांगितल्याप्रमाणे मी पोझिशन घेतले. तो माझे राहिलेले कपडे बाजूला केले. आता माझी सुंदर नाजूक चाफी गळी तिला अधिक आकर्षित करत होती. तो लगेच माझे अस्तित्व मोकळे करत कचकन स्वारी केली. तशी मी किंचाळले. माझ्या डोळ्यातून पाणी आले. तो माझ्याकडे लक्ष दिलं नाही. मग तो माझ्या व्यक्तिमत्वाला हातात किस करत शांतातील गोष्टी करायला लागल्या. मी शांत झाली. मग हळूहळू तो हालचाल करू लागला. तशी मी आनंदाने डोळे मिटू लागले. ते सुंदर क्षण ती आता अनुभवून सुखावून जाऊ लागली. तो आता माझा तळ गाठू लागला. तशी मी मादक सुस्काटे टाकायला लागले. मामा खूप सवटावून माझ्या जीवनाचा तळ टाकत होता. आम्हाला नात्याचा काही भान राहिला नव्हता, कारण मला पण एक अप्रतिम सुख मिळत होतं. माझ्या चेहऱ्यावरचे भाव सारखे आनंदाने बदलत होते. माझ्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू साठू लागले होते. पण तो सारखा हालचाल करत होता आणि त्या स्वर्गीय चाफेकळीचा आनंद घेत होता. मी नुसती मादक सुस्काटे टाकून त्या सुंदर क्षणाचा आनंद घेत होती. माझा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. त्याचे व्यक्तित्व मी माझ्या सुंदर जीवनात अनुभवत या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होती. मी मध्येच डोळे मिटून बोलत होती, अरे काय सुख देतोस रे मामा. मग तो अधिकच हालचाल करत आनंद घेत होता. शेवटी मी त्या उत्कृष्ट सुंदर क्षणापर्यंत येऊन पोचली. मी आवाज करत पकड घट्ट करून आसकी देऊ लागली. माझ्या चेहऱ्यावरचे एक प्रकारचे समाधान पसरले होते. मी खूप आनंदित झाली होती. हळूहळू आनंदाने माझी पकड मजबूत होत होती आणि मी शांत झाले. तो इकडे माझा पूर्ण ताबा घेतला होता. काही वेळातच त्याला स्वर्गात बसल्यासारखं वाटू लागलं. ते उत्कृष्ट क्षण जवळ येत त्याचा बांध फुटला आणि तो माझ्या जीवनात आनंदाचे रंग उडवू लागला. मामाला स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं. त्यांना एकदम हलकं हलकं वाटू लागलं. माझ्या चेहऱ्यावर अमानिक सुख आणि आनंद झळकत होता. मी शांत होऊन स्मित करत होती. मी त्याच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, खरंच मामा, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला कधीच मिळालं नाही. तेव्हा मामा आनंदाने खुश होत म्हणाले, तुझ्यासारखी सुंदर मुलगी असल्यावर मलाही आता कसलीच फिकीर नाही. आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. खरंच तुझ्यासारखी मुलगी मिळणं म्हणजे खूप भाग्य लागतं. खरंच अंजली, मी खूप भाग्यवान आहे की मला तुझ्यासारखी मुलगी मिळाली.
मग थोड्या वेळाने मामा मला त्यांच्या कॉलेजच्या गोष्टी सांगत राहिले आणि त्या रात्री आम्ही गप्पा मारत मारत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी उठले तेव्हा मी लाजेने मामाशी नजर मिळवू शकत नव्हते. मामा म्हणाले, "पहा अंजली, कोणताही दबाव नाही. आपल्या दोघांमध्ये जे काही झाले ते आपल्या संमतीने झाले आहे. जर तुला पुढेही माझ्यासोबत वेळ घालवायचा असेल तर तू मला बोलावू शकतेस किंवा सांगू शकतेस." त्यानंतर हा सिलसिला सुरू झाला. हळूहळू वेळ निघत गेला आणि मामांसोबत माझे नाते पुढे सरकत गेले. असे 7-8 महिने निघून गेले. मग एके दिवशी आईला माझ्यावर संशय यायला लागला. आईने मला जवळ बसवले आणि विचारले, "अंजली, हे सर्व काय चाललं आहे? जरा सांग." मी आईला म्हणाले, "आई, असं काहीच नाही. तुम्हाला गैरसमज झाला आहे." आई म्हणाल्या, "ठीक आहे, मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवते. पण जर मला नंतर काही कळलं तर मग पाहून घेईन. अशीही तू आता मोठी झाली आहेस. मला वाटते तुझे लग्न करून द्यावे." हे ऐकून मी खूप घाबरले. संध्याकाळी अचानक मामांचा फोन आला. मी मामांना सर्व काही सांगितले. मामा म्हणाले, "तुला काळजी करायची गरज नाही. मी काहीतरी करतो." दुसऱ्या दिवशी मामा घरी आले आणि आईशी बोलायला लागले. ते म्हणाले, "ताई, अंजली मोठी झाली आहे. मला वाटते आता तिचे लग्न करून द्यावे. माझ्या नजरेत एक मुलगा आहे. तो मुलगा खूप चांगला आहे." माझ्या आईने विचारले, "तो मुलगा कोण आहे?" तेव्हा मामाने सांगितले, "माझ्या मित्राचा मुलगा आहे. माझा मित्र, त्याची पत्नी एका अपघातात गेली. तो त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. त्याची नोकरी खूप चांगली आहे आणि तो एकटाच आहे. घरात दुसरे कोणी नाही. यापेक्षा चांगला रिश्ता कुठे मिळेल?" माझ्या आईला सुद्धा यात काही अपेक्षा नव्हता, कारण मुलग्यात काही कमी नव्हती आणि घरात कुणीही नव्हते. अशा रिश्त्यासाठी तर आईवडील आसुरलेले असतात. जेव्हा काका हे बोलून गेले तेव्हा मी रागाने मामांना फोन केला आणि म्हणाले, "हे तुम्ही काय केले?" मामा म्हणाले, "तू काळजी करू नकोस. तो खूप भोळा आहे. लग्नानंतरही आपल्या नात्यात काही कमी येणार नाही. तू तुझ्या पतीसोबतही आनंदित राहा आणि जर तुला माझी कमतरता जाणवली तर मला बोलव." हे ऐकून मी सुद्धा खुश झाले. काही दिवसांनी माझे लग्न झाले. माझा पती खूप भोळा होता आणि माझ्या प्रत्येक सुखाची काळजी घेत होता. मला त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार नव्हती. हळूहळू वेळ निघत गेला. लग्नाला 2 वर्ष झाली, पण मामांशी माझे नाते अजूनही कायम होते. कधीकधी मला वाटायचे कदाचित मी जे काही करत आहे ते खूप चुकीचे आहे, कारण आता माझे लग्न झाले आहे आणि मी माझ्या पतीला फसवत आहे. पण मला मामासोबत वेळ घालवायला सुद्धा आवडायचे. असे नाही की मी माझ्या पतीवर प्रेम करत नव्हते. माझा पतीसुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायचा, पण मला मामासोबत वेळ घालवायला सुद्धा आवडायची. हळूहळू वेळ निघत गेली आणि लग्नालाही 3 वर्ष झाली. आता मला एक मुलगा झाला होता, जो माझ्या पतीपासून होता. मग मला वाटले की आता कदाचित मला माझे आणि मामांचे नाते इथे संपवावे लागेल, कारण उद्या जर माझ्या पतीला याचा पत्ता लागला तर कदाचित माझ्या नात्यावर खूप वाईट परिणाम होईल आणि माझे आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होऊ शकते. यावर मी मामांना बोलावून बोलायचे ठरवले. मग संध्याकाळी मी मामांना घरी बोलावले आणि त्यांच्याशी समोरासमोर बसून बोलले. मी मामांना म्हणाले, "मामा, मी माझ्या आयुष्यात आनंदी राहायचे आहे. माझा पती खूप भोळा आहे आणि मी त्याच्या भोळेपणाचा फायदा घेत आहे. मला आता हे सर्व काही बरोबर वाटत नाही. जसे आहे तसे तो माझा पती आहे. त्याने मला कधी त्रास दिला नाही. त्याने माझ्याशी कधी वाईट वागणूक केली, पण मी त्याला फसवत आहे. लग्नापूर्वी आपल्या दोघांमध्ये जे काही होते ते वेगळे होते, पण आता माझे लग्न झाले आहे
आणि मी एका मुलाची आईसुद्धा आहे. त्यामुळे मला वाटत नाही की आपण आता यापुढे आपले नाते चालू ठेवावे. कारण जर तुमच्या बायकोला याचा पत्ता लागला तर तुमचे आयुष्यसुद्धा खराब होऊ शकते आणि माझेसुद्धा. त्यामुळे आपण आता हे नाते इथे संपवावे. यावर मामाने सुद्धा सहमती दर्शवली आणि म्हणाले, अंजली, तू बरोबर बोलत आहेस. असे म्हणून मी मामाशी सर्व नाते संपवले. आता मी खूप सुखात होते. गेल्या काही काळापासून जी अस्वस्थता मला जाणवत होती ती आता गेली होती. आता मी खूप आनंदी होते. म्हणतात ना, जर सकाळचा भुला संध्याकाळी परत आला तर त्याला भुला म्हणत नाहीत. मी सुद्धा दुहेरी आयुष्य जगून कंटाळले होते. सुरुवातीला हे सर्व खूप छान वाटत होते, पण आता मला स्वतःलाच लाज वाटत होती की मी हे सर्व चुकीचे का करत आहे. म्हणूनच मी हा निर्णय घेतला. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कृपया कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.